नमस्कार, सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो। थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। शाईफेक प्रकरणात 4 आरोपींची न्यायालयात पेशी, पुन्हा न्यायालयाने सुनावली 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। व्हॅलेंटाईन डेला शहरात पोलिसांचा ठिकठिकाणी राहणार कडक बंदोबस्त। पती पत्नी जोडप्यांनी रक्तदान करून अनोखा व्हॅलेंटाईन डे केला साजरा। धारणी तालुक्यातील बैरागड गावात घडला कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना। पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जीवे मारण्याचा केला प्रयत्न। मेडिकल शिव कामगार सेना SR म्युझिकल ग्रुप वतीने स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकरांना वाहिली संगीतमय श्रद्धांजली। आपण बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरातील शाईफेक प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने 4 आरोपींना रविवारी न्यायालयात राजापेठ पोलिसांनी हजर केलेत। यात पोलिसांनी बेदम मारहाण केल्याच्या बयान आरोपींनी न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने पोलिसांनी दुसऱ्यांदा आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले। या घटनेत तपास पूर्ण न झाल्याने आरोपींचा पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची विनंती न्यायालयासमोर केल्याने अखेर 4ही आरोपींना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। शाई प्रकरणातील 4 आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा रविवारी न्यायालयात हजर करण्यापूर्वी आरोपींची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांची कोरोना चाचणी करूनच न्यायालयात हजर करण्यात आले। पोलीस कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचे बयान न्यायालयासमोर आरोपींनी दिल्याने न्यायालयाने मारहाणीच्या जखमा पाहून 4 आरोपींची पुन्हा वैद्यकीय तपासणीचे पोलिसांना आदेश दिल्याने पोलिसांनी आरोपींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले। या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केली। मात्र आत जाण्यास आरोपीच्या नातेवाईकांसह प्रसार माध्यमांना बाहेरच रोखण्यात आले। रुग्णालय बाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी चोख बंदोबस्तात 4ही आरोपींना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले। घडलेल्या घटनेत आणखी तपास होणे गरजेचे असल्याने राजापेठ पोलिसांनी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची न्यायालयाला विनंती करण्यात आल्याने न्यायालयाने शेवटी आरोपींना पुन्हा 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणामध्ये आज 4ही आरोपी अजय बोबडे, महेश मूलचंदानी, संदीप गुल्हाणे आणि सूरज मिश्रा यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आलं होतं। न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांनी पोलीस कोठडी दरम्यान त्यांना मारहाण झाल्याची तक्रार केली होती। त्यानंतर न्यायाधीश महोदयांनी पर्सनली त्यांचे इंजुरीज बघितल्या आणि बघितल्यावर न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्यांचं परत मेडिकल करण्यात यावं अशी ऑर्डर केली। ती ऑर्डर झाल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेले होते पोलीसवाले। त्याच्यात सगळेच वरिष्ठ अधिकारी आणि इतरही पोलीस फोर्स होता आणि पोलीस फोर्सच्या देखरेखीखाली त्यांचं मेडिकल करण्यात आलं। आता बट ऑब्व्हियस आहे
मेडिकल नील आलेलं आहे. नो इंजुरी फाउंड ऑन द बॉडी ऑफ एनी पर्सन असं आलेलं आहे. बट व्हॉट वी कॅन से अबाउट दॅट, वी कॅन रीड बिटवीन द लाईन्स, दॅट्स ऑल. आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनी फर्दर. त्यानंतर पोलिसांकडून आयो श्री राऊत यांनी 17पर्यंत दिनांक 17पर्यंत PCR ची मागणी केली होती आणि बचाव पक्षातर्फे म्हणजे आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट दीप मिश्रा आणि ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायाधीश महोदयांनी आदेश पारित केला आणि 13 तर 15पर्यंत म्हणजे 2 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाच्या भावना व्यक्त करणे. मात्र याच दिवसानिमित्ताने शहरातील रक्तदान समिती तसेच स्वर्गीय मधुसूदन जाजोदिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समिती वतीने पती पत्नी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करून आगळे वेगळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. या महायज्ञात तब्बल 61 जोडप्यांनी रक्तदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या ठिकाणी सर्व जोडप्यांसह कोरोना योद्ध्यांचा फेटा घालून प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. व्हॅलेंटाईन डे दिवशी सर्वत्र प्रेम व्यक्त होत असतात. हा दिवस प्रेमवीरांसाठी एक वेगळाच दिवस असतो. सर्वत्र धामधूम आनंदाची रेलचलच असते. मात्र याच दिवशी पती पत्नी असे अनेक विवाहित जोडप्यांची सोबतच रक्तदान करणे नवल नाही का? असाच व्हॅलेंटाईन डे मात्र शहरातील अग्रसेन भवनात रविवारी दिसून आला. शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले स्वर्गीय मधुसूदन जाजोदिया ट्रस्ट यांच्यासह महेंद्र भुतडा रक्तदान समितीच्या वतीने रविवारी अग्रेसन भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र या शिबिरात शहरातील पती पत्नीसह रक्तदान महायज्ञाचे आयोजन करून अनेक पती पत्नी जोडप्यांसह रक्तदान करून आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिराची सुरुवात होण्याआधी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय मधुसूदन जाजोदिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या महायज्ञात तब्बल 61 जोडप्यांनी रक्तदान करून व्हॅलेंटाईन डे समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू केले आहे. या दिवशी शहरातील अनेक पती पत्नी दरवर्षी हजर राहून रक्तदान करीत असतात. रक्तदान करणाऱ्या जोडप्यांना समितीच्या वतीने फेटा घालून प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. राजेंद्र लोटावाले, अमरावती. आपने कितनी बार ब्लड डोनेट किया? 6वीं बार है मेरा ये. ब्लड दे के बहुत अच्छा लगता मुझे, कुछ काम आए लोगों के लिए. मेरा नाम रविंद्र उत्तमराव ठाकरे है. मैं शारदा नगर में रहता हूँ. मैं पिछले 4 साल से ब्लड डोनेट कर रहा हूँ. ये ब्लड डोनेट करते वक्त मेरे को जो सर्टिफिकेट और गिफ्ट मिलते हैं उसके वजह से मेरे को बहुत सी प्रेरणा मिलती है और इससे मैं खुश रहता हूँ. आगे भी ऐसा ही करते रहूँगा. बस. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख, राहणार अमरावती. माझी पत्नी नयना देशमुख. आम्ही दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतो आणि रक्तदानासारखं पवित्र कार्य आहे. या पवित्र कार्यात सर्वांनी हातभार लावावा आणि रक्तदान केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशनही व्यवस्थित राहतं, हेल्दी राहतं आणि पती पत्नींमध्येही प्रेम भाव, आदर, सौहार्दपूर्ण वातावरण आणि एक वेगळंच फिलिंग निर्माण होतं आपल्यामध्ये. सगळ्यांनी या रक्तदान शिबिराचं गरजूंना मदत होते ब्लड डोनेशनमुळे आणि कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांना रक्तदानाची आवश्यकता होती, रक्ताची. त्यानिमित्ताने कधी कोणती आपत्ती येईल आणि रक्ताचा पुरवठा जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करावं अशी मी सर्व अमरावतीकर जनतेला विनंती करतो. धन्यवाद. या कार्यक्रमात सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्यासह अनेकांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांना गौरवण्यात आले. महेंद्र भाऊ की हिम्मत है जिन्होंने ब्लड देना सिखाया, उसके बाद में प्लाज्मा देना भी सिखाया. अब प्रोत्साहन इनका रहा तो मैं इतनी बार दे सका. यदि ये मुझे दूसरी बार में रोक देते तो शायद मैं रुक जाता. बहुत बहुत एक मिनट.
कार्यक्रमाला माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, लप्पीसेठ जाजोदिया, प्राध्यापक संजय कुलकर्णी, जयंत कर्णिक, रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा, श्याम शर्मा, अजय दातेराव, डॉक्टर आरतिया, श्याम शर्मा यांच्यासह अनेक जोडपे उपस्थित होते. रक्तदान समिति अमरावती हमेशा यहाँ रक्तदान शिविर के अलग अलग प्रकार के आयोजन करती है. वैलेंटाइन डे के लिए स्पेशली पति पत्नी रक्तदान शिविर करके वैलेंटाइन डे मनाने का एक अच्छा उपक्रम विगत 20-22 साल से जहाँ तक मुझे ध्यान है शुरू है. और करीब करीब हर साल हम लोग साथ में ब्लड डोनेशन करते हैं. इसके अलावा इंडिविजुअल कोई भी कैंप में या कभी भी महेंद्र भाऊ या रक्तदान समिति के कोई भी कॉल करते हैं तब मैं पहुंचने की पूरी कोशिश करता हूं. डोनेट कर रहे हैं. मैं 1989 से ब्लड डोनेट कर रहा हूं. जाजोदिया जी ने मुझे निवेदन किया कि 2 मिनट में मेरी प्रतिक्रिया होगी. वैसे वो प्रतिक्रिया के लिए लालायित नहीं है, लेकिन ये आपको पता, मैंने भी महेंद्र बाबू से पूछा और पेपर में भी पढ़ा कि 14 वर्ष से ये यज्ञ, 16 वर्षों से ये यज्ञ लप्पू बाबू, पवन बाबू अपने पूर्व पिताश्री के स्मृति में रचा रहे हैं. आप सुनेंगे तो आपको भी अच्छा लगेगा. सबको ध्यान में रखना, इसकी कंटिन्यूटी, इसकी निरंतरता बनाए रखने के लिए बहुत बड़ा जिगर चाहिए. ये सेवा में है, ये परोपकार में है. और सारी बात आदमी करता है कि वैलेंटाइन डे के डेफिनेशन को सार्थक करने के लिए जाजोदिया परिवार की ओर से श्रद्धेय मधुसूदन जी साहब जाजोदिया के स्मृति में, यानी हमारे लप्पी बाबू के पूज्य पिताश्री के स्मृति में ये आयोजन होता है. मैं लप्पी बाबू को छोटेपन से मैंने गोद में खिलाया है और उनके प्रत्येक कार्यकलाप को मैं जानता हूँ. कई कैसे रहते हैं, पैसे दे देंगे, महेंद्र बाबू आप कर लो. मैंने आज के 5-7 साल पहले कोई एक इंटरव्यू पढ़ा था, जब कुछ पत्रकारों ने लप्पी सेठ का इंटरव्यू लिया. वो इंटरव्यू में इनसे पूछा गया कि लप्पी सेठ आपके जीवन पे किसका प्रभाव है. उन्होंने कहा मेरे माता पिता के साथ में महेंद्र बाबू भोपड़ा के कार्यकलाप का मेरे ऊपर बड़ा प्रभाव है. देखिए वो उस समय की बातें मेरे वाले स्मृति में है. मेरे माता पिता के साथ में महेंद्र बाबू भोपड़ा के कार्यकलाप का प्रभाव मेरे जीवन पर है. और ध्यान में रखना बंधु, ये मैं प्रशंसा के लिए शब्द नहीं बोलता हूँ. मेरे बहुत बड़े बड़े डोनर है, साल के कितने रुपए मैं इनसे लेता हूँ ये आपको नहीं बताता. राम बाबू भी है, मेरा राजस्थानी हितकारक मंडल रहे, गुणवंत विद्यार्थियों के सत्कार का कार्यक्रम है. अमरावती के नाना प्रकार के सामाजिक संस्थाओं के अंदर मुखस्त से वहाँ पर कोई छल प्रपंच नहीं. ध्यान में रखना, दान देना और ऐसे परोपकार का काम करना ब्लड में चाहिए. संस्कृत की उल्टी बड़ी गजब की है, परोपकार मिदम शरीरम, परोपकाराय वहन्ति नद्या और परोपकाराय दुहन्ति गावा. सम्मानीय लप्पी बाबू का हार्दिक अभिनंदन करूंगा. और निसंदेह पवन बाबू और हमारे लप्पी सेठ ये अपने माता पिता के उन आदर्शों को निभाने वाले लोग हैं जिसकी निरंतरता उन्होंने रखी है. एक बात और ज़रूर बोलूँगा महेंद्र बाबू भोपड़ा के साथ में. लप्पी बाबू के एक भाई थे, उनको हम पप्पी बोलते थे हमारे मोहल्ले में. बहुत कम ऐसे भाई मिलते, मैं उनका भी स्मरण कर रहा हूँ. वो लप्पी सेठ बोलते थे पप्पी सेठ के लिए, तो मेरे घर का विदूर है, मेरे घर का कर्ण है, मेरे घर के विकास के अंदर इसका आशीर्वाद है. लप्पी सेठ ने अपने डिसेबल भाई के लिए ये शब्द बोलना, अपने माता पिता की सेवा. मैं तो पढ़ता हूँ तब मेरे पाँव आते, नहीं तो ऐसे बहुत बड़े बड़े लोग, मैं तो ब्राह्मण हूँ, उपदेशक हूँ, जाता हूँ, लेकिन मन वाणी कर्म से काम करने वालों के लिए मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ. बहुत बहुत अभिनंदन. स्वर्गीय मधुसूदन जी जाजोदिया की स्मृति में
रक्तदान समिति अमरावती द्वारा गत 16 वर्षों से पिताजी की स्मृति में और वैलेंटाइन डे को निमित्त मान के पति और पत्नी का पूरे विश्व में अनूठा एक ऐसा आयोजन हो रहा है कि जहाँ पर पति और पत्नी संयुक्त रूप से आके रक्तदान करते हैं। इसको यह 16 वर्ष पर इसमें रक्तदान के माध्यम से लोगों के जीवन की रक्षा तो होती है, एक बहुत बड़े सामाजिक दायित्व का भी निर्वाह होता है। तो जो भी लोग इस शिविर के आयोजन में अपना सहयोग देते हैं, आके रक्तदान करते हैं और इसका आयोजन करते हैं, उन सभी के प्रति मैं आभार प्रकट करता हूँ। और अत्यंत ही पुण्यशाली यह काम है, बड़े भाग्यशाली है वो लोग जो इस शिविर के माध्यम से रक्तदान करके लोगों का जीवन बचाते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अमरावती शहरातील शाईफेक प्रकरण आता परराज्यातही पोहोचले आहे। या प्रकरणाची दखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी मात्र आमदार रवी राणा यांची या प्रकरणात पाठराखण केली आहे। आमदार रवी राणा हे अमरावतीत नसतानाही पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कलम 307 गुन्हा कसा दाखल केला, पोलीस कायद्याचा गैरवापर करीत आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी गोवा निवडणूक प्रचार दौऱ्यादरम्यान आले असताना प्रसार माध्यमासमोर स्पष्ट केली। माझा तर सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही तरी आहे का? आज खरं म्हणजे या सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा जो गैरवापर चाललेला आहे, 100 घटना मी सांगू शकतो, 100 घटना। अगदी काल परवा रवी राणांची जी घटना झाली आहे, म्हणजे आयुक्तांवर शाई फेकणं चुकीचं आहे, ते कोणी केलं असेल तरी कारवाई झाली पाहिजे। पण त्याच वेळी जे रवी राणा तिथे नाही आहेत त्यांच्यावर 307 तुम्ही लावताय, कुठल्या अधिकारात लावताय, कसं काय तुम्ही लावू शकता? मग असाच विचार केला तर किरीट सोमय्यांवर जो हल्ला झाला त्या संदर्भात रवी राणांचाच न्याय संजय राऊतांना का नाही? त्यामुळे हे जे काही आज पाहायला मिळतं किंवा नवनीत राणांना आज ज्या प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देण्यात आली, गावोगावी आमच्या लोकांवर रोज खटले भरले जात आहेत, पोलीस एकतर्फी वागतायत। गोपीचंद पडळकरांच्या संदर्भात त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना एक बॉडीगार्ड द्यायला हे सरकार तयार नाही आणि हे एजन्सीच्या दुरुपयोगाच्या संदर्भात बोलतात। माझा तर सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही तरी आहे का? बंगालच्या दिशेने महाराष्ट्र नेऊ इच्छितात हे। बंगालमध्ये आम्ही बघितलं की सरकारच्या विरुद्ध बोललं तर हातपाय तोडून टाकले जातात। आता किरीट सोमय्या विरोधात बोलले तर एवढा मोठा गोटा त्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न झाला, नशिबाने ते वाचले। त्यामुळे मला असं वाटतं की एजन्सीजच्या संदर्भात बोलण्याचा अधिकार तरी यांना आहे का? प्रेमाच्या आणाभाका व्यक्त होणारा व्हॅलेंटाईन डे एक सप्ताहाचा असतो। प्रॉमिस डे, हग डे, रोज डे यासारख्या वेगवेगळ्या दिनाने हा आठवडा प्रेमवीर साजरा करीत असतात। तसं पाहिलं तर हा उत्सव भारतीय संस्कृतीमधील नसून पाश्चिमात्य देशातील असलेला हा उत्सव आहे। मात्र नको ती ही संस्कृती भारतात रुजत आहे। याच पाश्चिमात्य संस्कृतीला भारतात अनेक हिंदुत्ववादी संघटना विरोध करीत आहेत। या व्हॅलेंटाईन डेला कोणतीही छेडखानी, हिंसक कृत्य घडू नये याकरिता शहर पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे। शहरातील महाविद्यालय, गार्डन, चित्रपटगृह या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन कर्मचारी तैनात राहणार आहे। या बंदोबस्तात दोन्ही पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात शेकडो पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? व्हॅलेंटाईन डे हा दिवस कोणाच्या प्रेमाच्या कथेशी निगडीत आहे। याबाबत कोणाला सत्यता माहिती नसेल ती माहिती जाणून घेऊ, जी एखाद्याच्या प्रेम आणि बलिदानाला समर्पित आहे। 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याची सुरुवात रोमचा राजा कॉल्डियस याच्या काळात झाली। त्यावेळी रोममध्ये एक धर्मगुरू होता ज्याचे नाव सेंट व्हॅलेंटाईन होते। त्याच्या नावाने व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले। सेंट व्हॅलेंटाईनने जगात प्रेम वाढवण्याचा विचार केला, पण त्या नगराचा राजा कॉलिडियस याला ही गोष्ट आवडली नाही। राजाचा असा विश्वास होता की प्रेम आणि विवाह पुरुषांची बुद्धिमत्ता आणि शक्ती नष्ट करतात। त्यामुळे राज्याचे सैनिक आणि अधिकारी विवाह करू शकत नाही असा आदेश राजाने काढला होता। सेंट व्हॅलेंटाईनला 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली। त्यांच्या मृत्यूनंतर सेंट व्हॅलेंटाईनच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो।
त्यांच्या मृत्यूला आणखी एक खास कारणासाठी लक्षात ठेवले जाते. त्या काळात नगर तुरुंगाधिकारी याकोबस नावाची मुलगी होती. ती आंधळी होती. सेंट व्हॅलेंटाईनने जेलरच्या मुलीला तिच्या मृत्यूच्या वेळी डोळे दान केले. यासोबतच याकोबसच्या नावाने एक पत्रही लिहिलं होतं, ज्यात त्याने युअर व्हॅलेंटाईन असं लिहिलं होतं. याच पाश्चिमात्य देशातील संस्कृती पुढे संपूर्ण देशात पसरली. भारतात सुद्धा याच संस्कृतीचे अनुकरण करण्यास सुरुवात झाली. मात्र याच पाश्चिमात्य संस्कृती व्हॅलेंटाईन सणाचे अनेक संघटनांनी विरोध दर्शविला. मात्र तरी सुद्धा ही संस्कृती आजही युवा वर्गसह अनेक शिक्षित नागरिक साजरा करतात. कोणी आपल्या जन्मदात्या आईला प्रेरित म्हणून, तर कोणी आई वडीलसह आप्तेवाईकांसोबत, तर युवा वर्ग आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असतात. याकरिता दुकानातही अनेक सुंदर भेटवस्तूंची विक्रीचे दुकान सुद्धा थाटले आहेत. भेटवस्तू म्हणून प्रेमाचा इजहार करून प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक युवा युवती सज्ज असतात. मात्र हाच उत्सव पाश्चिमात्य असताना त्याचा अनेकांना विसर पडतो. याच दिवशी पुलवामा येथे आपल्या भारतीय सैन्यांवर बॉम्ब हल्ला केला होता. यात 40 जवानांना वीरगती प्राप्त झाली होती. त्या घटनेचा आता विसर पडलेला दिसून येत आहे. व्हॅलेंटाईन डे मुळे कोणाचे भले झाले हे सुद्धा आतापर्यंत कळू शकले नाही. या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, कोणत्या मुलींची छेडखाणी होऊ नये, याकरिता शहरात प्रत्येक पोलीस हद्दीत 2 पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षकांसह शेकडो पोलिसांचा 14 फेब्रुवारीला बंदोबस्त लावण्यात आला आहे. पाश्चिमात्य संस्कृती भारतातही साजरी केली जाते. 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे हा अख्ख्या जगभरात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे अमरावती शहरातही व्हॅलेंटाईन डे साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानात कपल गिफ्ट, भेटवस्तू यासारखे आपल्याला वस्तू आढळून येत आहेत. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन वीकमध्ये चॉकलेट डे, टेडी डे यासारखे अनेक दिवस साजरे केले जातात. डेज वाइज भी बताते हैं और कस्टमर की चॉइस के ऊपर डिपेंड है. जैसा डेज वाइज चलता है, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, किस डे, हग डे, वैलेंटाइन डे. उनमें जैसा है रोज़ आता है कपल स्टैचूज़, कपल कॉफ़ी मग, कपल वॉच, कपल रिंग, ब्रासलेट, पेंडेंट, किचन, सारे शो पीसेस मिल जाते हैं. फ़ोटो फ्रेम्स, कपल. प्राइस किस तरीके से रहती 100 रुपीज़ से स्टार्ट होती है तो 10,000 रुपये तक रेंज जाती है. और ग्राहक किस तरीके से मांग करते हैं और सबसे ज़्यादा क्या मांग? हर किसकी सा रेंज के ऊपर डिपेंड है. किसका बजट 100 है तो 100 वाला आइटम बताया जाएगा उसको. जिसका बजट 1000 है तो उसको 1000 वाला आइटम बताया जाएगा. कस्टमर कोई डेज के हिसाब से मांगता है, कोई टोटली कंबाइन मांगता है. धारणी तालुक्यातील बैरागड गावात कौटुंबिक हिस्सेतून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती धारणीत पसरताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गंभीर जळालेल्या महिलेला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत. धारणी मुख्यालयापासून 32 किलोमीटर अंतरावरील बैरागड येथील निवासी 42 वर्षीय नासिर शेख गफूर यांनी कौटुंबिक हिंसेतून आपल्या पत्नी 36 वर्षीय नसीमा बानो हिच्या अंगावर शनिवारी सकाळच्या सुमारास डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप नसीमा बानोचे वडील शेख हफीज व आईने लावला. लेके भटके के आ गए, मैं माँ मेरे को नहीं बताया उन्होंने और गाड़ी यहाँ ला के खड़ा कर दिए, मेरे को बताया नहीं. मैं तो घर में थी, परवारे लेके भटके आ गए. लड़की को यहाँ ला के मैंने दवाखाने में उसका चेहरा देखी लड़की का. मैं माँ होने के बाद में मेरे को नहीं बताया उन्होंने. भाई उनको पानी पिला दो, थोड़ा ले जाना था. मैं माँ हूँ, माँ बहना के साथ में भाई ने और भावाजी ने इन्होंने भटके लेके आ गए उसको इधर. मैं माँ हूँ लेकिन मेरे को धक्का नहीं बताया उन्होंने. या घटनेची माहिती धारणीत पसरताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. नसीमाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची गंभीर प्रकृती पाहून तिला अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबातील आई आणि वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार नसीमाचे पती नासिर शेख गफूर हे नेहमीच या ना त्या कारणांवरनं तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण करत असे. इतकेच नव्हे तर या भांडणांमध्ये नसीमाला नेहमीच सोडण्याची व जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत होता.
शनिवारी सकाळी नासिरची धमकी सत्यामध्ये रूपांतर होऊन नसीमा जवळपास 83% जळाली असून तिची परिस्थिती नाजूक असल्याचे धारणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेत. परंतु आता अमरावतीत उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पीडित नसीमा बानोच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार नसीमाला पती शेख नासिर शेख गफूर सोबत तिचा दीर शेख सद्दाम उर्फ वसीम शेख गफूर व मोहम्मद उजेफ शेख जाफिर यांनी मिळून डिझेल टाकून जाळलेत. जळालेल्या अवस्थेत नसीमाला सर्वप्रथम बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. तेथून तिला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नसीमाच्या कुटुंबाने बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुद्धा गंभीर आरोप लावलेत. सद्दाम है और जाबिर मौलाना है और उसकी घरवाली है जाबिर मौलाना की, ये इनके पूरे प्लान थे कि उसको जला के मार डालो. रास्ते में ड्राइवर को बोले कि भाई गाड़ी धीरे चलाओ, इसकी डेथ हो जाए, कि ये बयान न दे. राजा डॉक्टर ने ये करने लगाया. कौन? राजा डॉक्टर बैरागढ़ का. तो उनके आसपास घर है, उनके रिश्तेदार है वो, ये हिसाब से उन्होंने उसकी जान लेने की वो करे इन्होंने. क्या मांगनी है आपकी? नहीं, इनको जेल होना चाहिए भाई. हाँ, इनको जेल होना चाहिए बस. शादी को कितने साल हो गए लड़के की शादी को? शादी 5 बच्चे हैं, उतना ख्याल तो नहीं मगर 5 बच्चे हैं उसको. अच्छा. हाँ, तो तकलीफ पहले से देते थे क्या? तो पहले नहीं थी मगर अभी अभी से बहुत तकलीफ देने लग गया था उसको. अच्छा. क्या कुछ डिमांड थी क्या उसकी? डिमांड ये बोलता था कि मैं दूसरी शादी करूँगा. हाँ. धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI नितीन चुलपार करीत आहेत. पोलिसांनी तात्काळ आरोपींना शनिवारी अटक केली आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी शासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्याबाबत मंजुरात देऊन त्यांची सुरुवात करण्यात आली आहे. गंभीर बाब अशी की अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून मजुरांसाठी वाहनात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मजुरांसाठी तब्बल 200 किलोमीटर अंतरावरनं जेवण आणल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एवढ्या दुरून स्वयंपाक करून जेवण धारणी आणल्यानंतर संपूर्ण जेवण खराब झाले होते. रविवारी उकुपाटी गावातील 200 मजुरांना अन्नाचे वाटप करण्यात येणार होते. तालुक्यातील रोहिणीखेडा गावात सुद्धा शिळे जेवण उपलब्ध करण्यात आले होते. हे जेवण खराब असल्याचे बघून मजुरी कामावर उपस्थित असणारे सर्व मजदूर संतप्त होऊन त्यांनी जेवण परत केलेत. मैं मोमो समिति के उपाध्यक्ष है और हमारे MRIS जो ये यहाँ पे काम कर रहा है मजदूर, उनके लिए जैसा खाना यहाँ पहुँचा है लेकिन खाना टाइम पर नहीं पहुँचा और वो जो खाना है उसमें पूरा फेस आ गया, वो पूरा भांस मार रहे हैं, वो खाना गलत तरीके से आया. इसके लिए पूरा मजदूर वो खाना को छोड़कर गांव निकल चुका है कि खाना हम नहीं खाएंगे, हमारे जान के कुछ खतरे में है, अगर खा सकता हूँ. इसलिए कोई भी खाने को मना किया. अच्छा. कहाँ से आया है खाना? ये बडनेरा से आया, ऐसे उन लोग गाड़ी वाले ने बताया. कितने मजदूरों का खाना था? ये मजदूर यहाँ पे 200 मजदूर जैसा अंदाजन. मैं नितिन गावंडे. ये जो खाना आया मजदूरों का, MRGS के मजदूरों का, ये खाना पूरा फेस हो गया है और ख़राब हो गया और मजदूर ये खाना कोई खा नहीं रहे, मना कर. इतकेच नव्हे तर संबंधित जेवण पुरवठादाराने मजुरांकडून नोंदणी फी म्हणून 200 रुपये वसूल केले असल्याची माहिती सुद्धा मजुरांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्याकरिता घटनास्थळी धारणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पाटील हजर होऊन त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले आहेत. उकुपाटी गांव में MRS के मजदूर का काम शुरू था और यहाँ पर खाना वाटप के लिए हमारे को सरपंच, उप सरपंच और ग्राम पंचायत के सदस्यों को बुलाया था, जिसमें ये खाना बडनेरा से आ रहा है और पूरी तरीके से ये खाना ख़राब है. इसके वजह से आज सब मजदूरों की उपस्थिति में ये खाना ख़राब होने की वजह से हो सकता है ये बीमारी फैल सकती है. इसलिए खाना हमने आज पंचनामा करके वहाँ पर ये खाना वापस किया और हमारी शासन से मांगनी है
कि ये हमारे ग्राम पंचायत लेवल पर या गांव लेवल पर बचत गट को ये खाने का टेंडर देना चाहिए, ताकि वो खाना ताज़ा रहेगा। और या तो धार्मिक स्तर पर ही ये खाने का टेंडर देना चाहिए, ताकि वो गरम गरम खाना तुरंत ही यहाँ पहुँच पाए और मजदूरों को ख़राब खाना ना मिल पाए। हम इस वक्त रूनीखेड़ा यहाँ पर मौजूद है और हम देख रहे हैं कि जहाँ पर मनरेगा के तहत मजदूरों को भोजन उपलब्ध कराने की शासन ने जिम्मेदारी ली है, लेकिन यहाँ पर किस प्रकार भोजन उपलब्ध करवाकर दिया जा रहा है ये हमें साफ आज दिखाई दे रहा है। इस भोजन में पूरी तरीके से बदबू आ रही है और ये भोजन मजदूरों ने बताया कि ये भोजन बडनेरा से यहाँ तक पहुँचाया गया, जबकि बडनेरा धारनी से करीब 200 किलोमीटर की दूरी पर है और बडनेरा से भोजन यहाँ पहुँचे तक पूरी तरह खराब हो चुका है। मजदूरों ने इस भोजन को खाने से इनकार किया और भूखे पेट ही वो लोग वापस अपने घरों की ओर चले गए। शासन ने इस भोजन की व्यवस्था धारनी तहसील में ही करना चाहिए, इस तरह की मांग मजदूरों ने की है। अब इस प्रकार के जो मामला है ये धारणमऊ ग्राम पंचायत अंतर्गत भी देखने को मिला। वहाँ पर भी इसी प्रकार के भोजन की व्यवस्था की गई थी, जहाँ पर मजदूरों ने भोजन को वापस कर दिया। अब देखना यह है कि शासन इस भोजन व्यवस्था पर किस प्रकार की ध्यान देता है, इस पर सभी मजदूर वर्गों का ध्यान लगा हुआ है। मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट। एकंदरीत मेळघाटात मनरेगा अंतर्गत सुरू केलेले जेवण उपक्रम सुद्धा अपयशी ठरल्याचे सुरुवातीलाच निदर्शनास येत आहे। धारनीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी। जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या। शाईफे प्रकरणात 4 आरोपींची न्यायालयात पेशी, पुन्हा न्यायालयाने सुनावली 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। व्हॅलेंटाईन डेला शहरात पोलिसांचा ठिकठिकाणी राहणार कडक बंदोबस्त। पती पत्नी जोडप्यांनी रक्तदान करून अनोखा व्हॅलेंटाईन डे केला साजरा। धारणी तालुक्यातील बैरागड गावात घडला कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना। पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जीवे मारण्याचा केला प्रयत्न। मेडिकल शिव कामगार सेना SR म्युझिकल ग्रुप वतीने स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकरांना वाहिली संगीतमय श्रद्धांजली। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता। यामध्ये DT पंचायत 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र त्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।